मित्रांनो, माझं नाव प्राध्यापक सचिन साळवे, इतिहास विभाग प्रमुख, दगडोजीराव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय. आज आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरला जसं सिलेबसबद्दल चर्चा केली होती तीच पुढे चालू ठेवत असताना सिलेबससोबत काही मुद्दे आणि अभ्यासाला सपोर्टिव्ह बाबी यांचं आपण विश्लेषण करणार आहोत. बी ए थर्ड इयरच्या जे आपलं हे सेमिस्टर 5वं सेमिस्टर आहे, ह्या 5व्या सेमिस्टरमधला जो आता ह्यावेळेस पेपर आहे आपला, तो 9वा पेपर आहे हिस्टोग्राफी आणि 10वा पेपर आहे हिस्ट्री ऑफ इंडियन नॅशनल मूवमेंट है ना. जो 9वा पेपर आहे हिस्टोग्राफी तो आहे इतिहासशास्त्राचा आणि जो 10वा पेपर आहे हिस्ट्री ऑफ इंडियन नॅशनल मूवमेंट, इतिहास म्हणजे भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास, तो आहे 1885 ते इसवी सन 1947. दोन्ही इसवी सनच. आता इसवी सन संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तदनंतर जो 11वा पेपर आहे आपल्याला, तर तो मेनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर तो आहे वुमन स्ट्रगल इन मॉडर्न इंडिया. याला ऑरसुद्धा पेपर आहेत. भारतीय चळवळीमधील स्त्री संघर्ष आहे ना, किंवा स्त्री संघर्षाचा इतिहास आहे, तर तो आहे आणि त्याला ऑरमध्ये विद्यार्थी घेताना दिसतात. आता आपण चर्चा करून घेऊ कुठला घ्यायचा, काय घ्यायचा. हिस्ट्री ऑफ मॉडर्न चायना आहे ना, आधुनिक चीनचा इतिहास. तो त्याचा जो कालखंड आहे तो वाटलं तर लिहून घ्यायचा आहे तुम्ही. तो आहे इसवी सन 1950 ते इसवी सन 1900 ते 1950. ठीक आहे, म्हणजे आधुनिक चीनचा इतिहास इसवी सन 1900 ते 1950 हा कालखंड आपल्याला आधुनिक चीनच्या इतिहासात अभ्यासाचा आहे. हा पेपर क्रमांक 11 आहे फक्त. आणि पेपर क्रमांक 11 आणि 12 हे फक्त मुख्य विषय, ज्यांचा BA तृतीय वर्षाला मुख्य विषय ऐच्छिक विषय इतिहास आहे त्यांच्यासाठीच 11वा आणि 12वा पेपर आहे. आणि जनरल ज्यांचा फक्त इतिहास विषय आहे तर त्यांचा 5व्या सेमिस्टरसाठी फक्त 9 आणि 10 क्रमांकाचे पेपर आहेत. जसं आता मी सांगितलं, 9वा आहे इतिहासशास्त्र हिस्टोग्राफी आणि 10वा आहे भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडियन नॅशनल मूवमेंट इंग्लिशमध्ये सांगितलं. त्याचा कालखंडही आपण आता बोललो, 1885 ते 1947. BA तृतीय वर्षाच्या पेपर क्रमांक 9 आहे ना, इतिहासशास्त्र किंवा इतिहास लेखनशास्त्र हिस्टोग्राफी याविषयी चर्चा करणार आहोत. जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या संदर्भात बोललो होतो, थोडं सिलेबसवरही डिस्कस केली होती. आज आपण इतिहास म्हणजे काय याविषयी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर इतिहास लेखनशास्त्र किंवा इतिहासशास्त्रामध्ये काय असतं की जसं इतर ऐतिहासिक म्हणजे पेपरमध्ये काय आहे की आत्तापर्यंत घडलेल्या घटनांचा आढावा किंवा कालखंडात्मक इतिहास आहे. परंतु इतिहास लेखनशास्त्र म्हणजे हिस्टोग्राफी जो आपला पेपर आहे, मागच्या वेळेस आपण जो सिलेबस डिस्कस केला होता त्यावेळेस आपण बोललो होतो की हा पेपर कसा आहे. तर हा पेपर फंडामेंटल मूलभूत शास्त्राचा काय म्हणता येईल त्याला, मूलभूत शास्त्र असलेला पेपर आहे. म्हणजे इतिहास कसा असतो, इतिहासाचं स्वरूप काय आहे, इतिहासाचा अर्थ काय आहे वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये आपल्याला इतिहासशास्त्र कसं आहे, इतिहास लेखनशास्त्र कसं करावं, इतिहास म्हणजे काय आहे, इतिहासाची व्याप्ती किती आहे, इतिहासाचा उपयोग काय आहे आणि कोणकोणत्या इतिहासकारांनी कसं कसं लेखन केलेले आहे, इतिहासाचे वेगवेगळे कालखंड कसे आहेत, या सगळा अभ्यास या इतिहास लेखनशास्त्रामध्ये आहे. असो, तर मुळात मुद्दा असा होता की आपण मागच्या वेळेस इतिहासाच्या व्याख्या या संदर्भात आपण मी म्हटलं होतं बोलू. मग आता इतिहासाच्या व्याख्या म्हणजे इतिहास म्हणजे काय हे त्या व्याख्येवरून कळून येईल. मागच्या वेळेस आपण काही जास्त बोललो नव्हतो, फक्त सिलेबसवर डिस्कस केलं होतं. तर आता सांगण्याचा मुद्दा असा आहे की इतिहास म्हणजे काय. तर सर्वात अगोदर आपण इतिहासाच्या ढोबळमानाने अर्थ किंवा व्याख्या बघण्या अगोदर इतिहास म्हणजे काय हे जाणून घेऊ. इतिहास या शब्दाची जेव्हा आपण उकल करतो, ही संधी करतो, कसं करतो, इति अधिक हास है ना.
इति म्हणजे असं असं आणि हास म्हणजे घडले. म्हणजे इतिहास म्हणजे काय, असं असं घडले. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचा आढावा अभ्यास म्हणजे इतिहास. ठीक आहे. म्हणून आपण ढोबळमानाने अशी जरी व्याख्या करत असलो तर इतिहासाच्या अभ्यासाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत जे काही घडून गेलेलं आहे त्या सर्वांचा अभ्यास आपण इतिहासामध्ये करू शकत असलो तरी सोयीच्या दृष्टिकोनातून ते योग्य किंवा काय म्हणता येईल त्याला सोपं होणार नाही. त्याच्यामुळं इतिहास जरी घडून गेलेल्या सगळ्या घटना असल्या तरी इतिहासकारांनी ऐतिहासिक विचारवंतांनी काय केलं की इतिहासाच्या व्याख्या केलेल्या आहे. प्रत्येक शास्त्र असो, कुठलंही शास्त्र असो, आणि त्या प्रत्येक शास्त्राची प्रत्येक विषयाची एक विशिष्ट अशी व्याख्या असते आणि त्या व्याख्यावरून त्या शास्त्राचा ऑब्जेक्ट, उद्देश, विस्तार, अर्थ समजण्यास आपल्याला स्पेसिफिक अशी मदत होते. म्हणून वेगवेगळ्या जर इतिहासकारांच्या जर आपण व्याख्या बघितल्या तर आपल्याला त्या व्याख्यावरून इतिहासाचं स्वरूप, इतिहासाचा अर्थ लक्षात येतो. इतिहास स्वरूप थोडं वेगळं आहे पुढं, परंतु इतिहासाच्या व्याख्यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजायला मदत होते. आता तुम्हाला हे माहिती का हो की कार्लाइल नावाचा एक इतिहासकार होता, कार्लाइल. तर कार्लाइलनी काय केलं होतं की कार्लाइल म्हणतो भूतकाळात घडलेल्या सगळ्या घटनांचा जर आपण अभ्यास केला तर ते फार अवघड आहे. पण कार्लाइलच्या मते इतिहास म्हणजे काय आहे तर त्याने निवडक गोष्टी घेतल्या. त्या कुठल्या की ज्या गोष्टींचा, ज्या बाबींचा आपल्या समाजावर, आपल्या वर्तमानावर प्रभाव पडतो, त्याचा उपयोग होतो दैनंदिन जीवनामध्ये, भविष्यामध्ये, त्याचा त्याने अभ्यास केला दिसतो. ह्या व्याख्यान लक्षात येतं. कार्लाइल काय म्हणतो की इतिहास म्हणजे थोर व्यक्तींचा, श्रेष्ठ व्यक्तींच्या चरित्रांचा केलेला अभ्यास म्हणजे इतिहास. ठीक आहे. मग श्रेष्ठ व्यक्तींच्या, थोर व्यक्तींच्या, महानतम महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास म्हणजे इतिहास, हे जरी बरोबर असलं तर ही व्याख्या एखादी थोडी एकांगी वाटते. परंतु व्याख्येच्या दृष्टिकोनातून ढोबळमानाने सगळ्यात ऐतिहासिक अभ्यास, कालपर्यंत काय घडून गेलं प्राचीन कालखंड, परंतु कालपर्यंत तो सगळा इतिहास आहे, पण सगळ्यांचा अभ्यास आपण करू शकत नाही. परंतु त्याच्यापेक्षा एक विशिष्ट शब्दात, विशिष्ट व्याप्तीत, विशिष्ट मर्यादेत तिचं फ्रेम करणं, विशिष्ट मर्यादेत त्याला बद्ध करणं, या दृष्टिकोनातून व्याख्या बरोबर आहे, परंतु ती फारच चांगली आहे किंवा परिपूर्ण आहे असं म्हणता येणार नाही. कारण की फक्त श्रेष्ठ व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यास म्हणजे इतिहास होऊ शकत नाही. कारण इतिहासामध्ये अनेक लढाया असतात आहे ना. आपण जसं मागच्या आता यावेळेस पण शिकलो आणि मागे पण शिकलो होतो, सेकंडरीला हळदी घाटीची लढाई आहे ना, पानिपतचं युद्ध, 1857चा उठाव, तराईंचं युद्ध आहे ना, महाभारताचे युद्ध, सम्राट अशोकाचं कलिंग युद्ध. मग हा इतिहास नव्हता का? राजे महाराजांचा इतिहास आहेच म्हणा, तो विषय वेगळा आहे. परंतु मला सांगण्याचा मुद्दा संस्कृतींचा इतिहास आहे, वेगवेगळा इतिहास आहे. म्हणून ही व्याख्या थोडीशी एकांगी वाटते. ही कार्लाइलची व्याख्या होती. त्याच्यानंतर एक E.H. कार नावाचा इतिहासकार आहे. E.H. कार नावाच्या इतिहासकाराने मात्र एक वेगळ्या पद्धतीने इतिहास हे शास्त्र कसं आहे, इतिहास लेखन शास्त्राला सोयीचं होईल अशा पद्धतीने त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये इतिहास म्हणजे काय की इतिहास म्हणजे ऐतिहासिक तथ्ये आणि इतिहासकार यांच्यामध्ये चालणारी निरंतर ती प्रक्रिया आहे. म्हणजे कसं थोडं आपण वेगळ्या अर्थाने घेऊ. समजा इतिहासाचा अभ्यास करत असताना जी वस्तुरूपी साधनं, भौतिक साधनं किंवा जे काही लिखित साधनं सापडतात आहे ना, आणि ते काळानुरूप ती सापडतच असतात. समजा जसं 1920पर्यंत भारताचा इतिहास फक्त वैदिक संस्कृतीपर्यंत मागे होता. नंतर 1920-22मध्ये सिंधू संस्कृतीचा शोध लागला. मग सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यामुळं त्याचा अभ्यास झाला, म्हणजे ऐतिहासिक साधनाचा संदर्भ लागला, पुरातत्वीय साधने सापडले. त्याच्यामुळं तो इतिहास परत आणखी आपला 5000 वर्षे मागे गेला. म्हणजे काय म्हणजे इतिहासकारांनी काय केलं, इतिहासाची साधनं शोधली आणि ती शोधली, त्याचा अभ्यास केला, परत नवीन इतिहास उजेडात आला. किंवा आपण असं म्हटलं की समजा आता असं बोललो की शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा शिवजयंती गांधीजींनी टिळकांनी चालू केली, परंतु इतिहासामध्ये नवीन साधनं सापडली. जसं जसं आता अभ्यास होऊ लागला तर आपल्याला लक्षात आलं की खरा जी शिवाजींची समाधी आहे तर ती महात्मा फुलेंनी शोधली. इतिहासामध्ये आत्तापर्यंत काय मांडत होतो आपण 100 वर्षामध्ये की आधुनिक भारताच्या कालखंडामध्ये टिळकांमुळं शिवजयंती आणि गणपती उत्सव सुरू झाला, परंतु
ब्रिटिशांच्या पोलीस दप्तरामध्ये नोंद सापडली की महात्मा फुले यांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. मुळात मुद्दा असा आहे की नवीन पुरावा सापडला, नवीन तथ्य सापडलं, त्या तथ्यावर प्रक्रिया झाली, इतिहासकारांनी त्याचा अभ्यास केला आणि नवीन सिद्धांत मांडला की शिवजयंती ही महात्मा फुलेंनी साजरी केली होती. सांगण्याचा मुद्दा असा आहे की एचकार जो म्हणतोय की इतिहास म्हणजे इतिहासकार आणि त्याची तथ्य म्हणजे काय, इतिहास ज्याच्यावर आधारलेला असतो, जी साधनं असतात, भौतिक असो, लिखित असो, पुरातत्वी असो, कुठली असो, ती निरंतर साधने सापडतात तो नवीन इतिहास असतोच. परंतु त्या साधनांचा नव्याने सखोलपणे जर वेगळा अभ्यास केला तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इतिहास समोर येतो, है ना. समजा एखाद्या इतिहासकाराला एखादं नाणं सापडलं, त्या नाण्यावर एक मूर्ती सापडली आणि त्याने सांगितलं की राजा आहे, ह्या राजाच्या काळातला अमुक राजा आहे, नरेंद्र राजा आहे, त्याच्या काळातले हे नाणं आहे. परंतु त्या नाण्याच्या प्रतिमेवर समजा दुसऱ्या इतिहासकाराने 100 म्हणजे 20-50 वर्षानंतर आणखी अभ्यास केला, त्याला आणखी तसेच नाणे सापडले आणि त्या नाण्यामध्ये तीच प्रतिमा स्पष्ट आहे आणि ती आहे शिवाची आहे. आणि पहिला इतिहासकार म्हणत होतो की हा नरेंद्र राजा विष्णू भक्त होता. परंतु नवीन काल आणखी नाणं सापडलं किंवा त्या नाण्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर चतुर्भुज हस्त बघून त्या व्यक्तीने असाही शिवाविषयी सांगितलं आणि तो नरेंद्र राजा शिवपूजक होता सांगितलं. म्हणजे काय, ते तथ्य, ते साधन, पण त्या साधनांचा सखोल अभ्यास केला म्हणजे नवीन इतिहास समोर आला. थोडक्यात सांगायचं इतिहासकार असं म्हणतो, इतिहास म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे जी इतिहासकार आणि त्याला सापडलेली तथ्य साधने यांच्यामध्ये अभ्यासाने निरंतर ती चालू असते आहे. म्हणजे इतिहासाच्या व्याख्यान आपण अजून जवळ जातो. आणखी जर आपण विचार केला, बरेच इतिहासकार होऊन गेले, जसं कार्ल मार्क्स हा मार्क्सवादी असल्यामुळं त्याला सर्व इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास वाटतो. म्हणजे आहेरे वर्ग आणि नाहेरे वर्ग, एक शोषितांचा वर्ग आणि एक शोषकांचा वर्ग, समाजाची, सत्तेची, भांडवलाची, पैशाची सगळी मालकी असलेला एक वर्ग आणि त्यांची गुलामी करणारा कष्टकरी, शेतकरी असो, कामगार असो, जो आहे तो, तर त्यांचा वर्ग. ह्या दोन्हीही वर्गामध्ये झालेला संघर्ष आणि संघर्षातून उद्भवलेली परिस्थिती हा इतिहास म्हणजे इतिहास लेखनाचा दृष्टिकोन आणि इतिहास मांडताना कार्ल मार्क्स हा विचार करतो. असो, तो मार्क्सवादी दृष्टिकोन झाला. आणखी व्याख्या सोपी सांगता येईल. आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, ज्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यात इतिहास भारताचा मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी इतिहासाचं अभ्यासक असल्यामुळे इतिहासाची व्याख्या केलेली आहे, म्हणजे सांगितलेली आहे. त्या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येऊ शकतं इतिहास म्हणजे काय. तर त्यांच्या मते मानवाची रानटी अवस्थेतून, म्हणजे तो नग्न अवस्थेत दऱ्याखोऱ्यात, जंगलात, गुहेत राहतो तेव्हापासून, म्हणजे रानटी अवस्थेतून आजतागायत सुसंस्कृत अवस्थेपर्यंत झालेली वाटचाल, प्रगती म्हणजे इतिहास. असं त्यांनी व्यापक अर्थाने इतिहास मांडला, सांगितला, व्याख्याबद्ध केला. हा थोडासा चांगला आहे. परंतु मग पुन्हा प्रश्न येईल की बाबा सुसंस्कृत कोण आणि असंस्कृत कोण असो. तर अशा वेगवेगळ्या इतिहासाचा अभ्यास आहे. तर रेनियर नावाचा इतिहास काय, रेनियर, तर त्याची व्याख्या थोडीशी चांगली वाटते. तर तो काय म्हणतो, समाजात राहणाऱ्या लोकांची हकीकत म्हणजे इतिहास. म्हणजे कुठली हकीकत, सामाजिक असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो, कुठली, एकंदर लोकांची म्हणजे सर्व समाजाची हकीकत म्हणजे इतिहास, असं त्याचं मत होतं, आहे ना. जसं एक इतिहासकार आहे, तर त्याचं मला एक वाटतं, पण ती व्याख्या तुम्हाला सांगावीशी वाटते. हेरोडोटस नावाचा ग्रीक इतिहासकार होता, हेरोडोटस. तर तो काय म्हणतो की भूतकाळातील मनोरंजनात्मक आणि संस्मरणीय म्हणजे अविस्मरणीय घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास. म्हणजे खूप भारी लढाई झाली, तो इतिहास झाला. खूप मोठा राजा झाला, तो इतिहास झाला. खूप मोठा चरित्रवान महापुरुष झाला, तो इतिहास झाला. परंतु मनोरंजनात्मक आहे, खूप लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी, ती इतिहास आहे. परंतु मग ह्या व्याख्या सगळ्या एकांगी आहेत. पण आधुनिक इतिहासकार रणजित गुहासारखे इतिहासकार आहेत आधुनिक, आणि फुले शाहू आंबेडकरवादी इतिहासकार आहे. आंबेडकरांचाच दृष्टिकोन बघा, महात्मा फुलेंचा दृष्टिकोन बघा, राजवाडे यांचा दृष्टिकोन बघा, बरेच नवीन आधुनिक इतिहासकार आहेत, त्यांचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. इतिहास म्हणजे फक्त हा राजकीय लढाया, संस्कृती,
चरित्रे, श्रेष्ठ महापुरुषांच्या कथा, कादंबऱ्या, एवढा इतिहास मर्यादित नाही. तर इतिहासाची व्याप्ती वाढवली पाहिजे. आधुनिक इतिहासकारांच्या मध्ये इतिहासामध्ये अभ्यास करत असताना इतिहासाचा जो अभ्यास विषय आहे तो राजे, रजवाडे, लढाया, संस्कृती, राष्ट्रवाद, मार्क्सवाद याच्यापेक्षा, ह्या सगळ्यांचं तर आहेच, पण त्याच्यापेक्षा त्याच्यासोबतच महत्त्वाचं काय आहे की सर्वसामान्य व्यक्तीचा इतिहास, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचाही अभ्यास इतिहासामध्ये व्हायला पाहिजे. नाहीतर आहेरे व्यक्ती ज्याच्याकडे सगळे इतिहासाचं साधनं आहेत ते लिहून ठेवतात, त्यांच्याकडे सगळी मक्तेदारी होती ज्ञानाची वगैरे, त्यांनी ती लिहून ठेवलं. पण इतका दबला गेलेला वर्ग जो आहे, कष्टकरी वर्ग जो आहे, बहुजन वर्ग आहे, त्यात कोणी काही महापुरुष झाले नाही, त्यात कोणी काही कर्तृत्ववान लोक झाले नाही, त्यांनी काही चळवळी केल्या नाहीत का, काही इतिहास घडवला नाहीत का, मग त्यामुळे त्यांचाही इतिहास समोर येणं गरजेचं आहे. असो, थोडक्यात आजचा विषय आपला होता की मग आजच्या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं की इतिहास म्हणजे इतिहासाच्या व्याख्येवरून आपल्याला आजच्या सगळ्या लक्षात आलं आहे की इतिहास म्हणजे काय आहे की भूतकाळ आणि वर्तमान काळ यांना जोडणारा पूल आहे. इतिहासामध्ये इतिहासाच्या व्याख्येवरून त्याची स्पष्टता, त्याची निश्चिती, त्याचा उद्देश आणि अभ्यास विषय आपल्याला कळतो. जसं वेगवेगळ्या इतिहासकारांची आत्ताच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या त्याविषयी आपण चर्चा केलेली आहेत, आहे ना. जसं मी आता बोललो की इतिहासामध्ये सर्वच आहे. इतिहासामध्ये E.H. कारने जे सांगितलेले तथ्य आणि त्यांची इतिहासकार व त्या तथ्यांची प्रक्रिया म्हणजे यांच्यामध्ये चालणारा सतत संवाद आहे. तर एकदम सोप्या भाषेत एक व्याख्या आहे, म्हणजे E.H. कारचीच आहे, तर ती वाटलं तर लिहून घेतली तर तुम्हाला फार फायदेशीर होईल. वर्तमान काळ व भूतकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. ठीक आहे. कार्ल मार्क्सने सांगितलं वर्ग संघर्षाचा अभ्यास म्हणजे इतिहास. ठीक आहे. पंडित नेहरूंनी सांगितलं की रानटी अवस्थेतून सुसंस्कृत अवस्थेपर्यंतची जी वाटचाल आहे तो इतिहास. अर्नाल्ड टॉयम्बे राहिला होता. अर्नाल्ड टॉयम्बे म्हणत होता की संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास. आत्तापर्यंत संस्कृती होऊन गेल्या त्याचा अभ्यास म्हणजे इतिहास आहे. तर रेनियरने आत्ता सांगितलं की संबंध समाजाची हकीकत म्हणजे इतिहास. थोडक्यात वेगवेगळ्या ऐतिहासिक व्याख्यांवरून आपल्याला लक्षात येतं की इतिहासामध्ये वर्तमान काळासाठी मार्गदर्शक असलेल्या भूतकाळातील सर्व घटना, मग ते सांस्कृतिक वाटचाल असो, त्या समाजामध्ये श्रेष्ठ व्यक्ती असो, त्यांनी केलेले वर्ग संघर्ष असो, त्या झालेल्या लढाया असतो, श्रेष्ठ महापुरुष असो, त्यांचा सर्वांचा अभ्यास इतिहासामध्ये होतो. थोडक्यात त्याच्यासोबत इतिहास वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे इतिहास म्हणजे समग्र मानवी संस्कृतीचा, मानवाचा समग्र आलेख होय. त्याच्यामध्ये ह्या सर्व बाबींसोबत वाङ्मयीन अभिव्यक्तीसुद्धा आली. वाङ्मयीन म्हणतात त्याला, पण वाङ्मयीन माझंच बोलण्याची सवय आहे. वाङ्मयीन अभिव्यक्तीसुद्धा आली. म्हणून रॅनियरची व्याख्या मला बरी वाटते की संबंध समाजाची ती हकीकत आहे. इतिहास समग्र आलेख आहे. तर माझं ह्या व्याख्यानासंदर्भात तुम्हाला कसं वाटलं लेक्चरबद्दल, तर त्याबद्दल प्रतिक्रिया द्या. काही प्रश्न असतील तर ग्रुपवर टाका. मग आजचा जो विषय होता आपला तो पुन्हा एकदा सांगून तुम्हाला संपवतो की इतिहास लेखनशास्त्रामध्ये जो पेपर आहे आपला इतिहास लेखनशास्त्र, त्याच्यामध्ये मागच्या वेळी जे सिलेबस आपण डिस्कस केली होती त्याच्यामध्ये जो मुद्दा होता इतिहासाच्या व्याख्या, त्या व्याख्यांच्या काही 4-6 ज्या व्याख्या त्या आज आपण बघितल्या त्यावरून तुम्हाला इतिहास म्हणजे काय हे समजण्यास मदत होईल. ठीक आहे. काही अडचण असेल तर कळवावं, सांगावं, फोन करावा किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवावे, आपल्या ग्रुपवर पाठवावे, लिंकवर शेअर करावे. ठीक आहे.